पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती, चेतना रूपे इंद्रिय वृत्ती, जी चालवी ती सर्वदा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघे मस्तक हे पायावरी, या वार करी संताचिया, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय, आणि या संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा। आदर्श परंपरेमध्ये असणारी संत परंपरा आणि त्यात असणारे आदर्श संत, त्याचपैकी एक जीवन आपण जर पाहिलं, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, ज्यांच्या अंगणात आहे तुळस, आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस। देहूनिवासी तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे, संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल 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 महाराज भक्ताच्या अंतरंग लक्षणाचं वर्णन करतात। भक्त ऐसे जाना जे देही उदास, जाना या शब्दाचा अर्थ जाणून घ्या, यांना तुम्ही भक्त म्हणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, पाश म्हणजे बंध, कुठली आशा नाही, त्यांच्या जीवनाचा एकच विषय तो म्हणजे नारायण। नारायण विषय झाल्यामुळे नावडे जन धन माता पिता, माता पिता जन आणि धन त्यांना आवडत नाही, उलट ज्या नारायणाचं ते भजन करतात तो नारायणच त्यांना संकटाच्या वेळेला सोडवायला येतो। भक्ताला एखादं संकट येणार हे नारायणाला चाहू लागले की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी, संकट पडूच देत नाही। अशा भक्ताचं शेवटचं लक्षण तुकाराम महाराज सांगतात, अशा भक्तांना नरकात जाण्याची भीती जरी दाखवली, घातलिया भय नरका जाणे, भय म्हणजे भीती, तरी ते आपल्या जीवनातलं सत्य कर्म सोडत नाही। तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं। प्रत्येक वक्त्याचं आद्य इति कर्तव्य या नियमाप्रमाणे अखिल विश्वाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा
तथा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे सर्व गावकऱ्यांच्या उत्साहाने संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 750व्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण पठाडे महाराज यांच्या आशीर्वादाने आपल्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा, या सप्ताहामध्येही नामसंकीर्तनाची सेवा आदरणीय श्री हरिभक्तपरायण रघुनाथ भाऊ यांच्या संपर्कातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि आपण समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, सर्व गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी या सप्ताहामध्ये ज्यांच्या श्रीमुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात त्या आदरणीय हरिभक्तपरायण श्री रेखाताई गोपाळे यांची कथा या ठिकाणी सुरू आहे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे, किंबहुना व्यासपीठ सांभाळणारे वंदनीय पूजनीय, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने, तपाने, अधिकाराने मोठे असणारे श्री हरिभक्तपरायण कदम माऊली पैठणकर बाबांच्याही चरणारविंदी वंदन नतमस्तक. वंदनीय बाबा माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी वंदन करेल. आणि हा महिना म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आहे. इथं भगवान शिव भजन करतात म्हणून आपल्यालाही भजन करायचं आहे, नाही का? ज्याचा 8वा अवतार आहे अशा भगवान कृष्ण परमात्म्याचाही अवतार आहे. एकादशीचा पर्व काळ आहे. ज्ञानोबरायांच्या सुंदर अशा मंदिराच्या कलशाची स्थापना केली, ती सुवर्ण कलशाची स्थापना झाली आनंदाचा. आणि ज्याचा 8वा अवतार आहे त्याचा जन्म उत्सव आहे, त्याचा जन्म उत्सव झाला तो पर्व काळ, म्हणजे त्याचा अवतारही 8वा आहे. मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलकी, हे भगवंताचे जे 10 अवतार सांगितले त्यात हा 8वाच आहे. आणि बरं तो 8वा आहे, संतांनी सांगितलं तुम्ही त्यालाच 8वा, तुम्ही 8वा मधुसूदना, तुम्ही त्यालाच 8वा. कारण 8ला गाठच नाही. 1 ते 8 अंक, 1 ते 10 अंक पहा. मराठीतल्या 8ला गाठ नाही, इंग्रजीच्या जवळ जायचं आपल्याला नाही. 8ला गाठ नाही, ज्याच्यात गाठ नाही, ज्याचा अवतार 8वा आहे त्याला आपल्याला आठवायचं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे. मारुतऱ्याच्या सुंदर अशा या प्रांगणामध्ये आपण माता भगिनी पुरुष वर्ग बहुसंख्येने श्रवण करण्याकरिता उपस्थित आहात. सुंदर असं नियोजन आहे, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आणि कार्यक्रमामध्ये साथ संगत करणारी सर्वच गायनाचार्य गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने श्री हरिभक्तपरायण उद्धव बापू राऊत असतील, मृदुंगाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण अमोल महाराज अधाणे असतील आणि गायनाची साथ करणारे आमच्या आदरणीय श्री हरिभक्तपरायण माझ्या भगिनी गायत्रीताई आणि रुपालीताई. सुंदर असं ज्यांचं गायन आहे त्यांच्याकरिता आणि आमच्या मृदुंगाचार्य दादांकरिता जोरदार टाळ्या वाजवा, नाही का? सुंदर अशी साथ आहे आणि हार्मोनियमची साथ करणारे माऊली आपल्यालाही चरणारविंदी वंदन नतमस्तक. जे फार गोड वाजवता यांच्याकरिताही एकदा तुम्ही टाळ्या वाजवा, फार गोड वाजवता म्हणून महाराजांनाही वंदन. पाठीमागे उभे असणारे ही सगळे वारकरी वैष्णव आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी सर्वांना वंदन. विनयकरिताई असतील, कुणाचं नामोल्लेख माझ्याकडनं राहून गेला असेल तर क्षमा असावी. आणि मला एक शंका होती की आपल्या गावाचं नाव चिखलठाण असं का असेल बुवा? येताना भरपूर चिखल रस्त्यात लागला म्हणून मला वाटतं गावाचं नाव काय असेल, चिखल असेल बहुतेक. आम्ही त्या कमानीतनं आलो तर चिखल थोडा लागला, मग आमच्या मालकांना म्हटलं कदाचित चिखलठाण याच्यामुळे नाव पडलं असेल. विठ्ठल विठ्ठल तसं काही मनाला वाईट मानून घेऊ नका. कीर्तनकार काय रोज हिंडतात, त्यांना काय सुचन काही सांगता येत नाही, म्हणून फार मनाला लावून घेऊ नका. चिखल आमच्याकडे आहे तसं काही वाईट मानून घेऊ नका. आणि म्हणून सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. 10 वाजून गेलेले आहे, आपल्याकडे 1च तास शिल्लक आहे. या वेळामध्ये जेवढा काळ आपल्याला जेवढं चिंतन करता येईल तेवढं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. फक्त सांगायचं एवढंच आहे, ज्या ज्या वेळेला विठ्ठल 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 असं भजन होईल त्या वेळेला हाताने टाळी वाजून भजन करा. एवढं तरी करा निदान. फक्त काय म्हणायचं आहे, विठ्ठल विठ्ठल असं भजन झालं की मुखानं विठ्ठल म्हणायचं आणि हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल
देवाला जे आवडतं ते तरी आपण करायला पाहिजे ना. ज्ञानेश्वरीत ओवी सांगितली, तैसे स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. ओवी अशी सांगितली, स्वामीची या मनोभावा, स्वामी म्हणजे ईश्वर भगवंत, त्याला जे आवडतं तसं आपण वागायचं. न चुकी जे हेची परमसेवा, त्याला आवडेल असंच वागायचं, ते चुकू द्यायचं नाही, हीच त्याची काय आहे परमसेवा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण वागलो तर तो भक्ती मार्गातला व्यापार ठरेल. अर्जुना एरते पांडवा वाणिज्य करणे. मग भगवंताला काय आवडतं? त्याला भजन आवडतं, त्याला त्याचं नाम घेतलेलं आवडतं. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिवा, भजन करी भगवंताला आवडणारा विषय म्हणजे भगवंत नामस्मरण. भगवान शिव ध्यान करतात रामाचं आणि राम ध्यान करतात शिवाचं. रामेश्वराची स्थापना ज्या वेळेला झाली तर विचारलं की याला रामे गोड उत्तर दिलं. रामांना विचारलं की आपण या शिवलिंगाला रामेश्वर असं नाव का दिलं? भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं रामाचा ईश्वर आहे म्हणून रामेश्वर आहे. काय आहे? रामाचा ईश्वर म्हणजे रामेश्वर. आणि तिकडे पार्वती मातेने विचारलं प्रभू भगवंता रामेश्वर असं नाव का दिलं? त्यावेळेला भगवंतानी भगवान शिवांनी उत्तर दिलं राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. राम ज्याचा ईश्वर म्हणजे शिव रामाचं ध्यान करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि राम शिवाचं ध्यान करतात. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर आणि राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. विठ्ठल विठ्ठल आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चारण. जे साधू पुरुषांनी भगवंताचं स्मरण अहोरात्र केलं, देह जावो अथवा राहो, त्या साधू पुरुष त्यांनी स्वतःचं परमकल्याण तर केलंच, पण त्यांनी आपल्याही उद्धाराचा मार्ग शोधलाय. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा गाथा हा आपल्याकरिता आहे. माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी ही आपल्या कल्याणाकरिता आहे. ज्ञानेश्वरी आपल्याकरिता आहे. हरिपाठ आपल्याकरिता आहे. हरिपाठ गुणाकरिता आपल्याकरिता. मी एका जणाला विचारलं हरिपाठ म्हणजे काय? ते म्हटले हरिपडे पाठ म्हणजे हरिपाठ, हरीकडे पाठ म्हणजे हरिपाठ. हा हरीचा पाठ म्हणजे हरिपाठ, हरीचा पाठ. आणि मला आनंद वाटला. माऊलींनी सांगितलं की इथं 2,500 ते 3,000 माणसं हरिपाठाला उपस्थित असतात. फार आनंद घेतात, फार आनंद घेतात. आणि सांगितलं हरिपाठाला जेवढेच आहे कथेलाही तेवढेच आहे, आणि कथेला जेवढे आहे कीर्तनालाही तेवढेच आहे. आनंद आहे, कारण हा मनुष्य जन्म भगवत प्राप्ती करीत आहे. आणि ज्याच्याकरिता, म्हणून मी एक वाक्य सांगत असते, येणाऱ्याने आपण कशाकरिता आलो याचा विचार करायचा. असं येणाऱ्याने आपण कशाकरिता आलो याचा विचार करायचा, आणि जाणाऱ्याने आपल्याला काय करून जायचं याचाही विचार करायचा. आता हे दोघं नाही, हा एकच आहे, फक्त हे वाक्य दोघांकरिता आहे. विठ्ठल म्हणून ज्ञानेश्वरी गाथा हा आपल्याकरिता आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तायावरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी. भाव धरून ज्ञान
ज्ञानेश्वरी जर वाचली तर भगवंताची कृपा होते आपल्यावरती. आणि ज्ञानोबारांनी आपल्याकरिता ज्ञानेश्वरी दिली म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गाथा म्हणजेच तुकोबार आहे. ज्ञानदेवांचं मोठं ऋण आहे आपल्यावरती, तुकोबारांचं मोठं ऋण आहे. उभारेला ध्वजा तेही लोकावरी, उभारेला ध्वजा तेही लोकावरी, उभारेला ध्वजा तेही लोकावरी, उभारेला ध्वजा तेही लोकावरी. ऐसे चराचरे कीर्ती ज्यांचे, ऐसे चराचरे कीर्ती ज्यांचे, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ऐसे चराचरी ऐसे चराचरी तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मोठं ऋण आहे. आपण अशा भूमीत जन्माला आलो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तिथं ज्ञानोबारांसारखी आई आम्हाला लाभली. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय वंदितसे. म्हणून कृपा, दया, क्षमा हे शब्द फक्त ज्ञानोबारांच्या ठिकाणी शोभतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. मोठं ऋण आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ मिळाला म्हणजे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संत आणि ग्रंथ आणि भगवंत आमच्या कल्याणाकरिताच आहे. अगोदर संतांची सेवा करा, मग ग्रंथ आपोआप समजतील. आणि ग्रंथ समजले की भगवंत समजायला वेळ लागणार नाही. ग्रंथ आपल्याकरिता आहे, गाथा आपल्याकरिता, ज्ञानेश्वरी आपल्याकरिता, हरिपाठ आपल्याकरिता. गाथ्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक अभंग आपल्या आत्मकल्याणाचा आहे. तुम्ही म्हणाल आमच्या कल्याणाचं काय, तर हा अभंग, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी लक्षण सांगितलं. लक्षण पाहून आम्हाला काय मिळणार तुकोबाराया, मिळेल ना. लक्षण पाहिलं तरी तुमचं कल्याण होईल. तुम्ही या भक्तांचा महिमा गायला तरी तुमचं कल्याण होईल. तुम्ही चरित्र जरी गायलं तरी कल्याणच होईल. तुकाराम महाराजांचा अट्टहास किती आहे. रामेश्वर भट्ट वाघोलीकर सांगितलं तुम्हाला गाथा रचायचा अधिकार नाही, शब्द रचना करू नका. मग काय करू, मी आत्तापर्यंत जी रचना केली, मी जे लिहिलं त्याचं काय करू. सांगितलं इंद्रायणीमध्ये बुडवा. मग दगड बांधण्यात आले गाथ्याला आणि इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आले. तुकाराम महाराजांचं 13 दिवसाचं उपोषण, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, अट्टहास आणि भगवंताने पुन्हा जसाचे तसा गाथा तुकोबारांच्या स्वाधीन केला. जळी दगडा सहित वह्या तारी येण्या जैसा लाह्या. म्हणजे राम अवतारामध्ये राम नाम दगडावरती टाकलं की दगड तरला. तिथं करतुम अकरतुम अन्यथा करतुम शक्य आहे, यात काय ना बोले. पण इथं दगडाला गाथा बांधलेला दगडही तरले. धन्य तुकोबा समर्थ जे केला हा पुरुष. मी सांगत असते आपल्याला तारण्याकरिता बुडालेला गाथा तरला, आपल्याला
तारण्याकरिता बुडायलेला गाथा तरला. आता आपण बुडायचं की तरायचं ते आपण ठरवायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. अभंग आपल्याकरिता आहे. या अभंगानं काय कल्याण आमचं आहे? चला आपण सरळ अभंगाकडे वळूया. अभंगानं आपलं कल्याण आहे. आपण भक्त म्हणजे संतांचा महिमा गा तरी आपलं परम कल्याण होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्यकाळ प्राप्त होतो. पुण्याचाच मिळतो का नाही? तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, तेही आम्हाला प्राप्त होतं. तुम्ही महिमा जरी गायला तरी आपलं कल्याण आहे. तुम्ही चरित्र जरी गायलं तरी कल्याण होतं. ऐका, नारायणाला लक्ष्मीने प्रश्न विचारला. चरणसेवा करत असताना लक्ष्मीच्या काय मनात आलं काय माहिती. म्हणे देवा, इथं तुमच्या आवडीचं जवळचं किंवा तुम्ही ज्याच्यावर फार प्रेम करतात असं कोणी आहे का सांगा. तुमचं ज्याच्यावरती फार प्रेम आहे. मग नारायणाने सांगितलं, इथं तू जवळ बसलेले असताना आता मी दुसरं कोणाचं नाव घेऊ शकत नाही. काय घ्यावं दुसरं कोणाचं नाव? तू विचारला ना प्रश्न, दुसरं कुणाचं नाव? नाही नाही, माझ्याहीपेक्षा कुणीतरी आवडतं आहे तुम्हाला, सांगा म्हणे खरं. आता असं म्हटल्यावर देव म्हणतात आवडतं. कोण? मला माझा प्राण आवडतो. तुझ्याहीपेक्षा प्राण आवडतो. नाही नाही, प्राणाहीपेक्षा देवा तुम्हाला कोणीतरी आवडतं. भगवंतानी सांगितलं आवडतं ना, प्राणाहीपेक्षा आवडतं. कोण आवडतं? मी सांगते म्हणे देवा, तुम्हाला तुमच्या प्राणापेक्षाही जास्त तुमचे भक्त आवडतात. भक्त सोडून तुम्हाला काही आवडत नाही. भगवंतानी सांगितलं हो, भक्त आवडतात, पण भक्त किती आवडतात त्याहीपेक्षा प्राणापेक्षा कोण आवडतं ते तुला सांगतो. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. तेही प्राणा परोते आवडती मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं गुणगान करतात ते मला प्राणापेक्षाही जास्त. आपण भक्ताचं चरित्र जर गायलं तर नारायणाला आपण किती गोड असो प्राणापेक्षाही जास्त आवडीचे. म्हणजे एवढे भक्त आवडतात का नारायणाला? हो, एवढे आवडतात. नावडे वैकुंठ श्रीराचा सागरा, धरोनी अंतर राहे दासा, धरोनी अंतर राहे दासा, धरोनी अंतर राहे दासा. नावडे अंतर सागरा, धरोनी धरोनी अंतर राहे त्याचा, धरोनी अंतर राहे त्याचा. नावडे वैकुंठ श्रीराचा सागर किंवा शेषाचे शयन, धरोणी अंतर राहे दासा. दासा म्हणजे भक्त. किती आवडतात भगवंताला? फार आवडतात. प्राणापेक्षाही जास्त भक्ताच्या चरित्राचं गुणगान करणारे जर आवडत असतील तर भक्त किती आवडत असेल? भक्त किती आवडत असेल? वैकुंठ आवडत नाही तेवढे भक्त आवडतात. तुकाराम महाराजांना एकदा भगवान पांडुरंग परमात्माने सांगितलं, तुकोबाराया निष्ठेनं तुमची वारी आहे, माझ्याकडे मागा ना काहीतरी. तुकाराम महाराज म्हटले, तुमच्याकडे मागायचं हे आमच्या वडिलांनी सांगितलेलं नाही. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. पिढ्यानं पिढ्या परंपरा हे मागायचं नाही. वडिलोपार्जित परंपरा मागायचं नाही. पण नाही ठीक आहे, तुम्हाला नाही मागायचं, मी देतो ना.
तुम्ही मागणार नाही, तुम्हाला मागायचं नाही मान नाही, पण मी देतो. म्हणे काय देणार तुम्ही? तुम्हाला मागायचं नाही ना, ठीक आहे, पण मला इच्छा आहे मी देणार. म्हणे देताय काय तुम्ही देवा? म्हणे तुम्हाला मी वैकुंठ देतो. काय देतो? वैकुंठ. तुकाराम महाराज म्हटले तुमचं वैकुंठ तुम्हाला तरी आवडतं का? तुम्ही जे मला देताय ते तुम्हाला आवडतं का? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. तुम्ही तिकडून वैकुंठ सोडून कुठं राहिलात? भक्ताच्या संताच्या संगतीत. तुम्हाला तरी आवडतं का? नावडे वैकुंठ शेषाचे शयन, धरोणी अंतर राहे दासा. भक्त आवडतात, भगवंताला भक्त आवडतात. पण हा भक्त कोण आहे? या भक्त नेमकं भक्त ओळखायचे कसे, म्हणायचं कुणाला? तर पहा, मी एक वाक्य सांगेल आपल्याला. जो देवापासून कधी विभक्त नाही तो भक्त. देवापासून जो कधीच विभक्त नाही, म्हणजे कबीर महाराज म्हणतात त्याने सगळं नातं हे भगवंताशीच जोडलेलं असतं. सगळं नातं, सगळी अनन्यत्वाचा भाव हा भगवंताशी जोडलेला आहे. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया संसाराची ही माया सोडली आणि भगवंतापाशी येऊन जोडले. जब तक नाता जगत में तब तक भक्त ना होय, नाता तोडे हरी भजे, भक्त कहावे सोय. जगाशी नातं जोडलंय तोपर्यंत भक्त होताच येत नाही. ते नातं तोडा आणि भगवंताशी जोडा. विठ्ठल विठ्ठल. असे भक्त भगवंताला आवडतात. तर भक्ताचे 4 प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते मां जना, सुकृतीर नोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भक्त 4 सांगितले. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. मी सरळ सांगते. आर्त भक्त संकट आलं की देवाचा धावा करतो. अर्थार्थी भक्त काहीतरी मिळण्याच्या हेतून भगवंताकडे जातो. जिज्ञासू तात्काळ भगवंताची प्राप्ती कशी व्हावी याची जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात निर्माण होते तो जिज्ञासू. आणि शेवटचा ज्ञानी, देवासाठीच देवाची भक्ती करतो तो ज्ञानी. त्याला काहीच अपेक्षा भगवंताकडनं नाही आहे. अनपेक्ष शुचिरदक्ष उदासीनो गतव्यथ, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिया, जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा असणे की जे. ज्याला देवाकडनं अपेक्षा मुळीच नाही, देवासाठी घेऊनी जोग, अवघा भोग ते जे याला. फक्त देवाकरिताच जो देवाची भक्ती करतो तो ज्ञानी आहे. मग तुकाराम महाराज हा ज्ञानी भक्त, त्याचं थोडं रूप आम्हाला सांगा ना की तो कसा आहे. तर त्या ज्ञानी भक्ताचं रूप सांगत असताना तुकाराम महाराजांनी फार गोड वर्णन केले. फार गोड वर्णन. त्याचं बाह्य रंग सांगितलंय. गोपी चंदन वटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन वटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा, हार मिरविते गळा, टाळ मृदुंग घाई पुष्पवरुषाव, टाळ मृदुंग घाई पुष्पवरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे, खेळ मांडेला वाळवंटी ठाई, खेळ मांडेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला
हे भक्ताचं काही सांगितलं, बाह्य रंग सांगितलं. कसा आहे भक्त? गोपी चंदन वटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा, क्रोध अभिमान केला पावटणे, एक एका लागतील पाये रे, वर्णाभिमान विसरले आती, एका एका लोटांगणे जाते. हे बाह्य रंग. आणि आज सेवेकरिता जो अभंग निवडला त्याच्यामध्ये अंतरंग लक्षण अभंगाचं प्रथम चरण. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. ऐसे भक्त जाना. काही लक्षणं सांगितले, काही गोष्टी ह्या लक्षणावरनं ओळखल्या जातात. उदाहरणार्थ मी एक दृष्टांत सांगून पुढे चालेल. एक श्रीमंत मनुष्य, त्याला पोपट पाळण्याची आवड होती. पोपट पाळला, त्याला ठेवण्याकरिता पिंजरा सोन्याचा बनवला आणि त्याचं एक दुकान होतं. त्या दुकानामध्ये तो पिंजरा घेऊन जायचा. दिवसभर किराण्याच्या दुकानामध्ये तो पिंजरा असायचा, घरी गेला की घरी असायचा. त्या पोपटाला खायला कामी नाही, काही कमी नाही. श्रीमंताचा पोपट, काय कमी खायला, भरपूर त्याला. पण तो पोपट म्हटला याच्याकडे राहायचं तरी किती दिवस. म्हणजे हा म्हणेल तसं खायचं, राहायचं, वागायचं, बोलायचं, त्यापेक्षा आपल्याला पंख दिले ना आपण उडावं. आणि म्हणून तो जो पोपट होता त्याला कंटाळा आला आणि त्या पोपटाने बाहेर जायचा निर्णय घेतला. पण उडायचं कसं, पिंजऱ्यातून बाहेर जाता येणार नाही. किराण्याच्या दुकानात सामान न्यायला माणसं आले की पोपट म्हणायचा, दादा, बाबा, काका, मामा सगळ्यांना विचारायचा,
या पिंजऱ्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. कोण म्हणायचा? पोपट. आलेल्या माणसांना, जे सामान न्यायला आलेले त्यांना. त्यावेळेला कोणीच त्या पोपटाकडे पाहायला तयार नाही. आता हेच बिचारे वैतागून आलेले असतात सामान न्यायला, आणि पोपटाकडं पाहायला काही कोणी तयार नाही. मात्र पोपट विचारायचा. त्या पोपटाला कोणी सांगितलं नाही. सामान्य माणूस पोपटाकडे पाहताही नव्हता. पण झालं असं, कालांतरानं त्या गावामध्ये एक साधू आले, आणि साधूला लांबून पाहिल्यानंतर पोपटाला वाटलं आता साधू तरी बाहेर निघायचा मार्ग सांगेल. आणि म्हणून साधूला लांबून पाहिलं, आणि पोपटाने विचारलं, हो साधू बाबा, या पिंजऱ्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. साधूने विचार केला, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी. पोपटाला बाहेर पडायचं सांगायचं कसं? मालकाला सोड म्हणता येणार नाही. मग त्या साधूने काय केलं, सामान घेतलं, आणि घरी जाण्याच्या वेळेला जिथं आपल्याला मंदिरात 8-10 दिवस राहायचं आहे, तिथं आपले काही शिष्य आहे, जाता जाता शेवटची पायरी उतरले आणि पडायचं नाटक केलं, म्हणजे चक्कर येण्याचं नाटक केलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, साधू उठलेच नाही. शेवटी त्या शिष्यांनी उचलून नेलं त्यांना. शिष्यांनी मंदिरात ठेवल्याबरोबर ते साधू उठून बसले. ते म्हटले, गुरुजी तुमची तब्येत बरी आहे, तुम्ही आजारी नाही आहे, मग तुम्ही तिथं पडायचं नाटक का केलं? म्हणे असं आहे, तुम्हाला 8-10 दिवसानंतर सांगतो. साधू रोज यायचे आणि त्या दुकानासमोर येऊन पडायचे, उठायचं नाव घ्यायचं नाही. पोपटाने पहिलं 8 दिवस झाले साधू येताय पडताय उठायचं नाव घेत नाही. मग 8 दिवस झाले साधू रोज येताय पडताय उठतच नाही. आपण साधूला विचारलं होतं, पिंजऱ्यातून बाहेर कसं पडायचं तेवढं सांगा. आणि साधू तर येताय पडताय, त्या अर्थी आपण काय करायचं? पडायचं. आपण काय करायचं? पडून घ्यायचं. हे ज्या वेळेला पोपटाच्या लक्षात आलं, पडल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही. आणि 9व्या दिवशी पोपटाने जे पडून घेतलं पिंजऱ्यात, पोपट हालेना, बोलेना, डोलेना, चालेना. मालकाला वाटलं आपला पोपट मेला. आणि मेला म्हटल्यावर सोन्याच्या पिंजऱ्यात कोण ठेवतंय हो? आता आपण याचे काहीतरी विल्हेवाट लावू म्हणून अलगदपणे तो पिंजऱ्याचा दरवाजा उघडला, आणि तेवढ्या वेळामध्ये पोपट उडून गेला. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, साधूच्या पडण्याच्या लक्षणावरनं पोपट पिंजऱ्याच्या बाहेर पडला. साधूच्या पडण्याच्या लक्षणावरनं पोपट पिंजऱ्याच्या बाहेर पडला. आपल्याला या अभंगात काही लक्षणं दिले, त्याच्यावरनं भक्त ओळखायचे. विठ्ठल भक्त ओळखायचे. बरं, काय भक्ताचं लक्षण आहे? जे देही उदास, जे देहावरती काय आहे? उदास आहे. तुकाराम महाराज, आमची शंका आहे म्हणे. आणि काय शंका आहे म्हणे? बरेच माणसं आम्हाला दिवसभरात उदास दिसतात, मग ते सगळ्यांना भक्त म्हणता येईल का? नाही. म्हणजे काही रस्त्याच्या कडेला उदास पडलेले असतात, त्यांना भक्त म्हणून जमेल का? नाही. नेमकं उदास म्हणजे काय? तर अनन्यत्वाचा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे, जो देहाचा विचार न करून अहोरात्र भगवंताचं भजन करतो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. ऐका, कबीर महाराज भजन करत चालले. कबीर महाराज रस्त्यानं भजन करत चालले. कबीर आमचं भजन चाललंय, आणि एक कुत्रं त्यांच्या पायाला येऊन चावलं. कुत्रं चावलं. कबीरांनी त्या जखमीकडे पाहिलं नाही, ते कुत्र्याला काही म्हटलं नाही, ते आपलं भजन करत चालले. मग एका मुलाने पाहिलं, बराच वेळ पाहिलं. ते म्हटले, अहो कुत्रं चावलं तरी हे बाबा भजनच करत आहे. म्हणून तो मुलगा जवळ गेला आणि सांगितलं, बाबा अहो म्हणे तुमच्या पायाला कुत्रं चावलं, लक्षात नाही आलं का तुमच्या? अहो जखम झाली, त्याच्यातनं रक्त वाहत आहे, आणि तुम्ही त्या कुत्र्याला काही न म्हणता तुमचं भजनच चाललंय. त्यावेळेला कबीर महाराजांनी उत्तर दिलेलं फार गोड आहे. कबीर महाराज म्हटले, बेटा वो कुत्ता जाने और चमड़ी जाने, मैं तो अपना भजन जाने. विठ्ठल कुत्ता जाने चमडी जाने. पायाला कुत्र चावलंय ना, चावू दे ना, भजन तर चालू आहे ना. भजन थोडी बंद पडतंय. शरीर भजना करीत आहे ना, देह भजना करीत आहे ना, मग भजनच करायचं. कुत्ता जाने चमडी जाने, मैं तो अपना भजन जाने. तुकोबारायांचा अभंग आहे पहा. देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी का क्षीण वाहू भार. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. जो काळ आम्हाला मिळाला तो काळामध्ये सर्व माझा काळ तुझिया
चिंतने, तुझं चिंतन घडावं, देहाचा विचार करायचा नाही, ते प्रारब्धाच्या अधीन आहे. तुकाराम महाराज आमची परत एक शंका आहे. काय शंका? देहावरती उदास राहून भजन करतात मान्य आहे, पण मग हा देह तर एवढा सुंदर आहे, दुर्लभ आहे, आणि तो एकदाच मिळाला, आणि एवढा दुर्लभ नरदेह प्राप्त झाल्यावर याच्यावरती उदास का बरं राहायचं? याच्यावरती भक्त उदास का राहतात? विठ्ठल विठ्ठल. देह कसा आहे? दुर्लभ आहे. मग दुर्लभ नरदेहावरती देहावरती भक्त उदास का? त्याची 3 कारणं सांगून पुढे चालेल. पहिलं कारण, तो दुर्लभ आहे, परत मिळणार नाही, तो नाशिवंत आहे, तो जाणारच आहे, आणि कसंही सांभाळला तर तो जाणारच आहे. एक तर तो दुर्लभ आहे, दुसरं तर तो परत मिळणार नाही, आणि तो मिळाला आहे त्याचं कसंही ठेवलं आणि कसंही सांभाळला तर तो जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो काळ सावधान, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कृमी कीटकाचा सांधा, वरी चर्म घातले रे रवी कीटकांचा साचा, रव रव दुर्गंधी अमंगलतीचा बांधा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा, स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरित्या हरिहरा शरणदारे गोविंदा, पर्यदे मदारसा सोहम जोलो रे बाळा, हरियेचे मदारसा सोहम जोलो रे बाळा, हा देह कसा आहे? मदालसा. एक आदर्श माता बाळाला पाळण्यात टाकून सांगायच्या, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, नाही का? हा नाशिवंत आहे म्हणूनच देहावरती उदास आहे. म्हणून का? हा नाशिवंत आहे म्हणून उदास आहे, हा जाणार आहे म्हणून उदास आहे, आणि हा एकदाच मिळाला म्हणून उदास आहे. म्हणजे काय तुका बरं आहे? म्हणजे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. जन्माची सार्थकता कशाने? भगवंताच्या प्राप्तीनं. आणि मग जर या जन्माची सार्थकता भगवंताच्या प्राप्तीनं आहे तर त्याची प्राप्ती झालीच पाहिजे ना, त्याची प्राप्ती झालीच पाहिजे. मग त्याची प्राप्ती करण्याकरिता त्याचं काय करायचं? भजन करायचं. आणि भजन करत असताना या देहाचा विचार करायचा नाही. तो दुर्लभ आहे, तो एकदाच मिळाला, आणि याच देहात प्राप्ती करायची म्हणून याच देही घडे देवाचे भजन इथंच करायचंय. एकदाच मिळाला म्हणून करायचं, परत मिळणार नाही. दुसरं कारण, तो एकदाच मिळाला परत मिळणार नाही म्हणून त्याचंच भजन करायचं. दुसरं कारण, तो कसाही सांभाळला तर तो जाणारच आहे, जाणारच आहे. तुमच्याकडं असा एखादा साबण आहे का? साबण की तो अंगाला लावला की म्हातारा मनुष्य तरुण होतो. तुमच्याकडे? म्हणजे आपलं किलोमीटर लांब आहे, अंतर थोडं जास्त आहे म्हणून विचारलं. तुमच्याकडे नाही ना? आमच्याकडे नाही. एक लक्षात घ्या, मी नेहमी वाक्य सांगत असते ते, कितीही लावा अंगाला लक्ष, कितीही लावा अंगाला लक्ष, शेवट मातीत मिक्स, एवढं मात्र फिक्स. याच्यात काही बदल नाही. काय काही बदल तुमच्याकडे? काही बदल अजिबात नाही. अवस्था सांगितल्या, बालपण, तारुण्यपण, म्हातारपण आणि शेवटचं सरपण, त्याच्या पुढचं पण, याच्यात काही बदल नाही. जाणारच आहे तो. एकतर तो दुर्लभ आहे, त्याची प्राप्ती भगवंताच्या प्राप्तीनं त्याची सार्थकता आहे म्हणून भजन करायचं, त्याचा विचार करायचा नाही. तो नाशिवंत आहे, तो कधीही जाईल, क्षण भंगुर नाही बरं बसा म्हणून भजन करायचं, याचा विचार करायचा नाही. आणि तो कसाही सांभाळला तर शरीराची होय माती म्हणून ते जाण्याच्या आत भजन करायचं. जे देही उदास, विचार करायचा नाही, फक्त भगवंताचं काय करायचं? भजन करायचं. उदास वृत्तीने देह जावो अथवा
राहो, फक्त त्याचं भजन करायचं. चला पुढे. गेले आशा पाश निवारोनी. आशा ही माणसाची मरेपर्यंत संपत. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया विष्टीला जीव माझा. माया विष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेने सगळा जन्म जातो. हे भेटल ते भेटल तरी पूर्ण होत नाही. पण तुकोबराय म्हणतात भक्ताचं तसं नाही. गेले आशा पाश निवारोनी. आशा रामायणातला प्रसंग आहे. रामायणामध्ये अयोध्या नगरीत राम प्रभू परत आले. सगळ्या वानरांनाही बरोबर घेऊन आले, कारण यांनी मला युद्धात मदत केली ना, म्हणून वानरांना घेऊन आले. सगळ्या वानरांना आता बक्षीस द्यायचं ठरवलं. सगळ्यांना बक्षिसं द्यायची. त्यांना किष्किंधेत परत जायचं आहे. सगळ्यांना दिलं आणि मारुतीला काहीच नाही दिलं. का नाही दिलं? सीतामाई म्हटल्या, अहो माझ्या मारुतीला का काही दिलं नाही? म्हणे मारुतीला काय दिलं ना त्याच्या ऋणातून उतराई होता येईल. काय द्यावे त्याचे? काय त्याचं एवढं ऋण आहे की त्याला काहीच न देणं म्हणजेच त्याच्या ऋणात राहणं. काय द्यायचं मारुतीरायला? हे सगळं मिळालं ते फक्त मारुतीरायामुळे. तुम्ही नाही देणार पण मी देते म्हणे. मग गळ्यातला हार दिला. मग ते मारुतीरायानं फोडायला सुरुवात केली. म्हणे का रे मारुतीराया फोडतोय? म्हणे त्याच्यात मला माझा राम दिसत नाही. मग त्याचं माझ्याजवळ काही काम नाही. म्हणजे ज्याच्यात माझा राम नाही त्याचं माझ्याकडे काही काम नाही. नाही मला नको. बरं, काहीच नाही दिलं. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणताय सगळं मिळालं ते मारुतीरायामुळे. अयोध्या मिळाली, किष्किंधा मिळाली, लंका नगरी बिभीषणाला मिळाली मारुतीरायामुळे. सुग्रीवाला किष्किंधा मिळाली मारुतीरायामुळे. आणि मला अयोध्येचं पद मिळालं मारुतीरायामुळे. पण मारुतीरायाला कुठलं पद देता आलं नाही. त्यावेळेला मारुतीराय जवळ होते रामांच्या, कारण मारुतीराय दूर गेलेच नाही. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. रामारायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. जवळ, निकट या शब्दाचा अर्थ जवळ, दूर गेलेच नाही. ते म्हटले प्रभू तुमचं मत आहे की ही सगळी पद तुमच्यामुळे माझ्यामुळे तुम्हाला मिळाली हो ना मारुतीराया. मला अयोध्येचं पद मिळालं तुझ्यामुळे. सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं तुझ्यामुळे. बिभीषणाला लंकेचं पद मिळालं तुझ्यामुळे. तुला कुठलं पद नाही देता आलं रे मारुतीराया. मारुतीरायाने सांगितलं देवा तुम्हाला एक एकच पद मिळालं. मारुतीरायाने सांगितलं देवा तुम्हाला एक एकच पद मिळालं, पण मला चरणसेवा करण्याकरिता दोन्हीही तुमची चरणपदं मिळाली. याच्यापेक्षा दुसऱ्या पदाची अपेक्षा गेले आशा पाश निवारोनी. आशा नाही, कुठलीच नाही. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. फक्त देवाकरिताच देवाची भक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग जे देहावरती उदास अशा वृत्तीने राहून नारायणाचं भजन करतात, ज्यांना कुठली आशा नाही, पाश म्हणजे बंध, त्याचं निवारण झालेलं आहे. आणि मग त्यांच्या जीवनात तुकाराम महाराज म्हणतात एकच विषय राहिला अभंगाचा दुसरा विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 हा विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा
नावडे जनधन माता पिता. विषय हा नारायण स्वरूप झाला आणि म्हणून विषयी नारायण झाला म्हणून त्यांना काय काय आवडत नाही. तुकोबराय म्हणतात नावडे जनधन माता पिता. त्यांना जग आवडत नाही म्हणजे जन काय आवडत नाही तुकोबराया. आणि असं आहे जग तसंही परमार्थाला अडथळा निर्माण करतं म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांतामध्ये दुसरं नावडे धन. मग धन का आवडत नाही. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. किंवा जे धनवंत आहे त्यांना या धनाची काही अपेक्षा नाही. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमोच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. हे धन आम्हाला नको म्हणून शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवला किंवा जे काही धन पाठवलं त्याचा स्वीकार तुकोबरांनी केला का. नाही केला. का नाही केला. सेवक म्हटले तुम्ही सुखी होण्याकरिता पाठवलं. वाक्य पुन्हा ऐका. सेवकांनी सांगितलं महाराज तुकोबराया महाराजांनी तुम्हाला सुखी करण्याकरिता हे पाठवलं. तुकाराम महाराज म्हटले याने मी सुखी होणार नाही. मग अभंगच आहे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मग आम्ही सुखी होऊ. संत कधी सुखी होतात. जग सुखी झालं की संत सुखी होतात. नामदेव महाराजांनी असं प्रमाण सांगितलं की ही संत मंडळी सुखी असो. कोणीतरी विचारलं म्हणे तुम्ही आमच्याकरिता आले आणि तुमच्या सुखाची मागणी केली. मग नामदेव महाराजांनी सांगितलं मी मागितलं ही संत मंडळी सुखी असो. मग ही संत मंडळी सुखी कधी होईल. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. पसायदान पाहना किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. या सगळ्या मागण्या मागितल्या फक्त तोषोनी मज द्यावे एवढंच वाक्य म्हटलंय. मध्ये सगळं आपल्याकरिता मागितलं. ज्ञानोबरायांनी सगळं आपल्याकरिता मागितलं आणि ते पूर्णही झालंय. त्यांचं ते मागणं पूर्णही झालं. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव. विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी पूर्ण केलंय ज्ञानोबरायांचं म्हणणं. हा होईल दान पसावं. हे पूर्ण होईल. तुम्ही जे मागितलंय ना हा होईल दान पसावं. आणि हे ज्या वेळेला विश्वात्मक निवृत्तीनाथ महाराज म्हटले त्यावेळेला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. मग संत सुखी कधी होतात. आपण सुखी झालं की ते सुखी होतात. आई कधी सुखी असते. लेकरू सुखी तर आई सुखी आणि लेकरू दुःखी तर आई दुःखी. तिच्या चित्ताचा विषय हाच आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि म्हणून तुम्ही सुखी आम्ही सुखी कधी. तुम्ही भगवंताचं भजन करा मग आम्ही सुखी. हे धनही आम्हाला नको. तुकोबरांनी नाही स्वीकारलं. चला पुढे. नावडे माता पिता. आई वडील का आवडत नाही. त्याचं कारण असं आहे आई वडील आवडत नाही असा अर्थ नाही सांगितला या अभंगामध्ये. मग परमार्थाला अडथळा निर्माण करणारे नावडे माता पिता म्हणजे हिरण्यकश्यपू सारखा पिता आणि कैकई सारखी माता. चला पुढे. भगवंत स्वरूप सगळं विश्व ज्यांना दिसू लागलं त्यांना सगळ्या विश्वामध्ये भगवंत दिसू लागला. नावडे माता पिता म्हणजे काय. आई वडील का आवडत नाही. यांचा विषय काय झाला. नारायण. विषय काय झाला नारायण. नारायण विषय झाल्यामुळे सगळं त्यांना काय दिसू लागलं. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे
शहरामध्ये राहणारी महिला होती. ती मुंबईसारख्या ठिकाणी राहायला गेली. नवीनच लग्न झालं आणि ती जोडी शहरामध्ये राहायला गेली. गेल्यानंतर तिला वाटलं आपण इथं नवीन आहोत, इथं शेजारी पाजारी आपल्याला ओळख करून घ्यावी लागेल, म्हणजे जेणेकरून दुपारच्या गप्पा मारायला बरं पडेल. मग काय केलं, ती शेजारच्या त्या मावशी होत्या शेजारी राहणाऱ्या, त्यांच्याशी ओळख करून घेतली. ओळख झाल्यानंतर ती म्हटली दुपारच्या गप्पा मारायला बरं पडेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. तिनं तिच्या खिडकीतून सहज डोकावून पाहिलं तर समोरच्या मावशीनं आपले कपडे सुकायला टाकलेले होते. काय झालेलं होतं, कपडे सुकायला टाकले. हिनं पाहिलं, हिनं ते कपडे पाहिले, ते फार मळकटलेले दिसू लागले. तिनं नवऱ्याला सांगितलं, अहो आपण इथं राहायला नवीन आलो, त्या मावशीची मी ओळख केली, स्वभाव बरा आहे, पण कपडे काय मावशी चांगले धुत नाही. तर म्हटलं पाणी कमी आलं असेल म्हणून आज कपडे एवढे स्वच्छ धुतले नसेल. दुसऱ्या दिवशी तिला उठपळतोच धंदा. तिनं पुन्हा दुसऱ्या दिवशी उठली, पुन्हा खिडकीपर्यंत गेली. माणसाचा हा स्वभाव आहे, समोरच्याचे दोष माणसाला लवकर दिसतात. पुन्हा खिडकीजवळ गेली आणि पुन्हा पाहिलं. ती म्हटले आजही कपडे चांगले स्वच्छ धुतले नाही. नवरा म्हटला साबण संपले असेल त्याची, तुला काय घेणं पडलं. बरं, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठली आणि पुन्हा डोकून पाहिलं, तिला कपडे पुन्हा मळालेले दिसले. तिनं पुन्हा नवऱ्याकडे तक्रार केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तिचे लहान मुलगी असतील, तिने धुतली असेल, जाऊ दे. चौथ्या दिवशी पुन्हा उठली आणि चौथ्या दिवशी ज्या वेळेला खिडकीतून पाहिलं तर चौथ्या दिवशी तिला मावशीचे कपडे स्वच्छ दिसले, अगदी चकाचक पांढरे शुभ्र स्वच्छ दिसले. ती लगेच पळत आली, अहो आज मात्र ह्या मावशीनं कपडे स्वच्छ धुतले. नवरा म्हणे ती रोजच चांगले धुत होती. मग म्हणजे काय म्हणे, अगं ती रोज कपडे स्वच्छच धुत होती, तुझ्या खिडकीला एवढा मळ आलेला होता आणि एवढा मळाचा थर बसला होता, तुला तो मळ तिच्या कपड्यात दिसत होता. मी पहाटे उठलो, ती खिडकी स्वच्छ केली, मग तुला कपडे स्वच्छ दिसायला लागले. आपली जशी दृष्टी असेल तशी काय दिसते, सृष्टी, तशी सृष्टी. मला सांगा, हिरव्या रंगाचा चष्मा घातल्यानंतर सगळं काय दिसेल, हिरवा. इथं नारायण रूपी चष्मा घातलाय, सगळं काय दिसेल, नारायणच दिसेल ना. एकनाथ महाराज काशीवरनं गंगा आणली. रामेश्वराला अर्पण करायची होती. कथा माहिती आहे तुम्हाला, मी थोडक्यात सांगते. सगळे वारकरी बरोबर होते. आता थोडंसं अंतर राहिलं रामेश्वराचं, आता अर्पण करायची गंगा. पण रस्त्यात गाढव पाण्याबिण्यात तळमळत होतं आणि त्या गाढवाला गंगा पाजली. मागचा पुढचा काही विचार नाही केला, आपण एवढ्या दूरवरनं आणलंय, कशासाठी आणलंय, काही नाही, फक्त त्याच्यामध्ये भगवंत दिसला, दयेचा भाव त्यांच्याकडे जागृत झाला, शांती. मग एकनाथ महाराजांनी ते गाढवाला गंगा पाजली. दुसरं म्हटलं काही गरज होती गाढवाला गंगा पाजायची, एवढ्या लांबून आणली आणि गाढवाला पाजली, काही गरज होती का, सांगा, काही गरज होती का, नाही, तुम्ही नाही म्हणून राहिले, बरं, काही गरज नव्हती. तिसरं म्हटलं हो ना, मी म्हणतो एखादं गाढव मेलंच असतं तर काही फरक पडला असता का, असं तिसरं म्हणू लागला. गावातलं एखादं गाढव, बरेच गाढव आहे गावात, आणि एखादं गाढव मेल्यानं काही फरक पडायचा आहे, मरू दे ना. म्हटले नाही नाही. चौथा म्हटलं काही गरज नव्हती, एवढ्या लांबून आणली काशीवरनं, कुठं आणली, गाढवाला पाजली म्हणे. पण तिथं असं झालं, ते गाढव अंतर्धान पावलं, तिथं रामेश्वरच प्रगट झाले, तिथं रामेश्वरच प्रगट झाले. आणि मग काय, मग सगळ्यांनी दर्शन घेतलं, गंगा अर्पण केली, आणि मग त्यातला शेवटचा म्हणू लागला, त्याचा शेवटचा म्हणू लागला. तो म्हटला काही नाही, आपण गाढवाला गंगा पाजली नाही, हा आपला गाढवपणा झाला, बाकी काही झालं नाही. आपल्याला गाढवा देव दिसला, म्हणजे आपण कोण आहोत, नाही नाही मी नाही म्हणणार, तुम्हाला म्हणायचं तर म्हणा. आपण कोण आहोत, आपल्याला भगवंत का दिसत नाही, आपल्याला दिसत नाही, म्हणून यांचा विषय नारायण झाला. तुकोबराय म्हणतात, नारायण हा विषय झाल्यामुळे नावडे जन, जन कावडत नाही, जनाच्या ठिकाणी नारायण दिसू लागला. नावडे जन नारायण, नावडे धन नारायण, नावडे माता पिता, आहा नारायण. माता पिता हे नारायणाच्या स्वरूपामध्ये दिसू लागले. अहो पण का दिसू लागले, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नारायण विषयी झाला.
आणि त्या नारायणाने काय करावं मग? हा भक्त आपलं जीवन जगत असताना याला आता संकट येणार अशी चाहूल लागली की नारायणच धावून येतो. अभंगाचं तिसरं चरण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी, 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 काहीच साकडे पडोने, हा काहीच साकडे पडोने दी, काहीच साकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 हा विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. वा. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करा. विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा
भावे घेता सज्जनांची नावे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. संकटाचा प्रसंग आला म्हणजे भगवंत गोविंद सहाय्य करतो. माझी वेळ संपली पण एक 5 मिनटं घेते नाही का. सूरदास मी नेहमी सांगत असणारा दृष्टांत फार गोड. सूरदासांना दिसत नाही मात्र भगवंताचं ते भजन करायचे. दिसतच नव्हतं, दोन्ही डोळ्याने दिसत नाही. आणि एकदा ते वृंदावनात भेटायला चालले भगवंताच्या दर्शनाला. बाकी बिहारीला भेटायचं म्हणे. जाणार कसे, तुम्हाला दिसत तर नाही. मग कानानं चाहूल लागली माणसाची की विचारायचं, रस्ता विचारायचा, मग उजवीकडे डावीकडे असं वळायचं. आणि मग जाता जाता कोणी सांगायला राहिलं नाही म्हणून जंगलात रस्ता चुकले. एका जंगलामध्ये गेले मात्र सरळ चाललंय पुढे, काही चिंता नाही भीती नाही, भगवंताचं भजन चाललंय. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजन करत चालले. नारायण 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 नारायण. भगवंताला दया आली. अरे जंगलात एकटेच चालले, पुढे काय माहीत नाही, चालले भजन करत. मग भगवंताने चिंता भगवंताला असते. कशी असते भक्ताची काळजी पा. आपलं लेकरू अंगणात खेळत असताना आई काम करत असते, बरोबर. आई काही कपडे धुत असेल, भांडे घासत असेल, तिचं काम करते. आणि लेकरू तिच्या जवळच खेळतं. ती काम शरीरानं करते पण तिचं मन कुठं असतं, लेकराकडं. कुठं दूर जातं की काय, काही कडे माती खातं की काय. जसं आई शरीरानं काम करते, चित्त तिचं लेकराकडे असतं, तसं भगवंताचं सगळं चित्त आपल्या भक्ताकडे असतं. की सूरदासांच्या पुढे आता मोठा खड्डा आहे, दरी आहे, आणि सूरदास त्या दरीत पडतील कर त्यांना दिसत नाही. भगवंताने एका गुराख्याचं रूप धारण केलं आणि लांबून आवाज दिला, बाबा खड्डा आहे पुढे, पडाल तुम्ही. सूरदासांनी ऐकून ऐकल्यासारखं केलं, कारण हा माझा देवच आहे आणि देव माझ्यापासून दूर उभा काय जवळ का येत नाही. या जंगलात पक्षाचा चिवचिवाट माझ्या कानाला ऐकू आला नाही आणि हा गुराखी अचानक कुठून आला. ज्या अर्थे इथं कुणी दिसत नाही, मला कुणाची चाहूल लागली नाही. हे जंगल आहे आणि या जंगलात अचानक गुराखी कुठून आला हे चिंता पडली. सूरदास पुढे चालू लागले. पुढचा पाय पडून टाकून खड्ड्यात पडणार तेवढ्यात भगवंताने हात धरला. बाबा अहो खड्डा आहे पुढे, पडाल तुम्ही. बाबा कुठे चालले तुम्ही? म्हणे मी वृंदावनाला चाललो, बाकी बिहारीला भेटायचं. हा मार्ग नाही आहे. मग अहो तुम्ही रस्ता चुकले, हा जंगलाचा रस्ता आहे, मी सांगतो चला. भगवंताने हाताला धरलं, भगवंताने हाताला धरलं. योगी ऋषी मुनी ध्यान करतात, गिरीकंदरामध्ये जाऊन तपश्चर्या करतात.
तरी भगवंत सहज भेटत नाही. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, ध्याताना तुळसी, तो तू आम्हा पाशी मागे पुढे. तो भगवंत मागे पुढे उभा राहिला. रस्त्यापर्यंत बोलत आले, बाबा आता इथनं सरळ जायचं बरं, रस्ता बदलू नका. म्हणे आता काय जायची गरज राहिली नाही. आणि का नाही जायचं? म्हणे ज्याला भेटायला जायचं तो इथंच भेटला, मग पुढे जायची गरज काय? म्हणे कुठं भेटला? म्हणे देवा तुम्हीच माझे भगवंत आहात. तुम्ही गोराखे कोणी नाही, तुम्हीच देव. नाही बाबा आम्ही गोराखे नाही. म्हणे तुम्हीच माझे भगवंत आहात, तुम्हीच माझे नारायण, तुम्हीच माझे कृष्ण. एवढ्या जंगलात अचानक कुठून निर्माण झाले तुम्ही? मला इथून मागे बरा आवाज नाही आला. मी 4 तास झाले जंगलातनं चालतोय, अचानक गुराखी कुठून आला? माझा भगवंतच आहे. देवाने हात सोडला लगेच. देवाने हात सोडला सूरदासांचा. लगेच बाजूला गेले आणि हसायला लागले. सूरदासांचा हात सोडला आणि हसायला लागले. सूरदासांनी फार गोड वाक्य काढलं आहे आपल्या मुखातनं. हात छोड कर जात है दुर्बल जानत मोय. हात छोड कर जात है दुर्बल जानत मोय. मेरे हृदय से प्रभु जाए मर्द कहावे स्तोय. सूरदासांनी सांगितलं, हात सोडून जातोय ना माझा, खुशाल जा, पण तुला इथं हृदयात साठवून ठेवलंय. मेरे हृदय से प्रभु जाए मर्द कहावे सोय. हात सोडून जातोय, जा इथून हृदयातून जाऊन दाखव म्हणे तो देवा. मला हृदयामध्ये साठवलंय भगवंताला. आणि तो भगवंत किती धावून येतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून काहीच साकडे पडो निधी. आई जसं लेकराचा सांभाळ करते तसं भगवंत भक्ताला सांभाळतो. का सांभाळतो? विषय नारायण झाला म्हणून सांभाळतो. का सांभाळतो? देहावर उदास असं राहून नारायणाचं भजन करतात म्हणून सांभाळतो. का सांभाळतो? आशाच राहिली नाही म्हणून सांभाळतो. आणि का सांभाळतो? अभंगाचं